हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2. पाठाचं नाव आहे मानवाची वाटचाल. कुशल मानव ते आधुनिक मानव, प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. तर मागील पाठात आपण पाहिले होते की एप वानरापासून उत्क्रांत होत आदी मानव निर्माण झाला. पुढचा टप्पा म्हणजे आदी मानवाने हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. तर आपण याच्या आधी बघितलं होतं की प्राण्यांमध्ये कशी उत्क्रांती झाली होती. तर त्याच्यामध्ये माकडामध्ये तर माकडांपासून तर एप हा जो मानव सदृश्य वानर आहे त्याची उत्क्रांती कशी झाली इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर आता कुशल मानव ते आधुनिक मानव. कुशल मानव हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले. तर कुशल मानव म्हणजे काय? तर जो मानव हातांचा कुशलतेने वापर करू शकतो त्याला काय म्हणतात? कुशल मानव. योग्य पद्धतीने हाताचा तो वापर करू शकतो. जसं आपण बघितलेलं आहे की जे माकड असतात किंवा वानर असतात ते चारही त्यांना चारही हातांचा ते काय करत असतात? एका प्रकारे उपयोग करतात. पण जे मानव होते ते काय करू शकत होते? 2 हातांचा कुशलतेने वापर करू शकत होते. म्हणून त्यांना कुशल मानव म्हणतात. तर सर्वात प्रथम हे जे मानव आहेत, कुशल मानव हे कुठे आढळून आले? तर आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाले. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी याचा शोध कुणी लावलेला? तर लुई लिकी या शास्त्रज्ञाने, आणि त्याला नाव दिलं होतं होमो हॅबिलिस. मानवाचे कल्पनाचित्र आहे आणि कुशल मानवाने बनवलेली दगडांची तोड हत्यारे, म्हणजे दगडाला तोडून काय बनवलेली आहे? हत्यारे बनवलेली आहे. लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ मानव होतो. होमो शब्दाचा अर्थ काय होतो लॅटिन भाषेत? तर मानव. हॅबिलिस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा. हॅबिलिस शब्दांचा अर्थ होतो की जो हाताचा व्यवस्थितपणे आणि योग्य असा वापर करणाऱ्याला काय म्हणतात? हॅबिलिस. कुशल मानव 2 पायांवर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता. तर हा जो कुशल मानव होता तो 2 पायांवर चालू शकत होता, पण त्याच्या पाठीचा कणा हा ताठ नव्हता. त्यात किंचित असा बाक होता. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता. ज्या एप वानरामध्ये उत्क्रांती झाल्यानंतर हा जो मानव आहे होमो हॅबिलिस, त्याचा जो मेंदू होता तो कसा होता? एप वानरापेक्षा थोडा मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातपायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती. तुम्ही चित्रामध्ये पण बघू शकता तो दिसायला वानरासारखाच दिसतोय. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती. तर ही जी दगडांपासून तोडून त्यांनी जी हत्यारे बनवली होती ती मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती, तर मांस खरवडणे, मग हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी, हाडे फोडून जो आतमध्ये जो मगज असतो ते खाण्यासाठी इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असे अनुमान काढता येते की तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले-सुरले मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा. तर या सगळ्या गोष्टीवरून किंवा त्यांनी बनवलेल्या हत्यारावरून काय समजते की तो छोट्या प्राण्यांची शिकार करत होता आणि उरले-सुरले जे प्राण्यांनी शिकार केलेले आणि त्यातले जे उरले-सुरले मांस तो खात असावा. तसंच तो अंडी, फळे आणि कंदमुळंही गोळा करत असावा. नेक्स्ट आहे ताठ कण्याचा मानव. आतापर्यंत आपण बघितलं होतं की त्याचा जो पाठीमध्ये होता तो ताठ कणा नव्हता, थोडासा वाक हा आपल्याला दिसून येत होता. तर ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. होमो म्हणजे मानव, तर इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा मानव. ठीक आहे. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. तर यांच्यामध्ये काय गुण होतं? जे होमो इरेक्टस होते, कुशल मानव होते, त्यांच्यामध्ये एक गुण होतं की तो समूहाने म्हणजे लोकांमध्ये मिळून राहणे त्याला आवडत होते. जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती. झाडांच्या जडत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ कण्याच्या मानवाला कळले असावे. तर काय म्हटलेले आहे की ताठ कण्याचा जो मानव होता तो काय करायचा? जेव्हा ते जंगलात होते तेव्हा जंगलात लागणारे वनवे म्हणजे
जे जंगलामध्ये पाने गळून पडतात, सुकलेली पाने जी आहेत ते गळून पडतात आणि त्याच्यावर सूर्यप्रकाशाची किरणे सारखी पडली तर जंगलामध्ये वणवा लागत असतो. तर तेव्हा त्या मानवाला अग्नीची काय झाली, ओळख झाली. पण अग्नी कसा निर्माण करावा किंवा तो कसा निर्माण होतो हे त्याचं तंत्र त्यांना माहिती नव्हतं. मग ते काय करायचे, झाडांच्या जडत्या फांद्या आणून त्या अग्नीचा वापर ते करायला शिकले होते किंवा त्यांना कळलं असेल असा अंदाज आहे. त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता. तर काय म्हटलेलं, जेव्हा कुशल मानव होता तेव्हा त्याच्या काळामध्ये जो प्रदेश होता पृथ्वीवरील तो कसा होता, हिममय होता, म्हणजे बर्फाच्छादित होता. त्यामुळे हवामान अतिशीत होते, खूप थंड हवामान तिथे होते. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे सो तिथे थंड वातावरण असल्यामुळे त्यांना त्या वातावरणात टिकून राहण्यासाठी त्यांना अग्नीच्या वापरामुळे त्यांना काय होत होती, मदत होती. पण अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्यांना अवगत झाले नव्हते. त्यांची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. म्हणजे आपण आधी बघितलं होतं की ते दगडांना तोडून जे हत्यारे बनवत होते ती फक्त छोट्या प्राण्यांना मारण्यासाठी उपयोगी होते. पण जे हे मानव होते, कुशल मानव, ते काय करायचे, त्यांची जी हत्यारे होती ती प्रमाणबद्ध होती आणि हातकुराडी सारखे ते हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात ताठकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली. तेव्हा अशी पद्धत होती की म्हणजे असेल बेबी की त्यांच्या जे अवशेष होते प्राण्यांचे किंवा मानवाचे जे अवशेष होते त्याच्यासोबतच त्यांची हत्यारे पण काय जमिनीत पुरल्या जायची. त्यामुळे जेव्हा ते अवशेष मिळाले तेव्हा ही हत्यारे पण मिळायला लागली. तर तुम्ही इथे बघू शकत आहे की ताठकण्याच्या मानवाचे कल्पनाचित्र बनवलेले आहे. परत ताठकण्याचा मानव हातकुराडीसारखा दगडी हत्यारे तयार करून वापरत असे. इथे त्यांची हत्यारे पण दाखवलेली आहे. नेक्स्ट आहे शक्तिमान मानव. मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. जसं मानवामध्ये आणखी उत्क्रांती झाली, जो ताठकण्याच्या मानवामध्ये उत्क्रांती होऊन कुठला मानव तयार झाला तर शक्तिमान मानवाची उत्क्रांती झाली. तर विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरे यष्टी धिप्पाळ होती. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निएंडरथल येथे मिळाले. तर या शक्तिमान मानवाचे जे अवशेष होते ते कुठे मिळाले, जर्मनी देशामध्ये निएंडरथल येथे मिळाले. म्हणून त्याला निएंडरथल मॅन असे म्हणतात. शक्तिमान मानवाला निएंडरथल मॅन असे सुद्धा म्हणतात. त्याचा मेंदू ताठकण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. जो ताठकण्याचा मानव आहे त्याच्या मेंदूपेक्षा पण या शक्तिमान मानवाचा मेंदू काय होता, आणखी विकसित होता. ठीक आहे, त्याला आणखी जास्त ज्ञान होतं त्या गोष्टीचं. आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघा, शक्तिमान मानव तुम्हाला दिसू शकतोय. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. तो दगडांचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकारांची हत्यारे बनवत असे. तर आपण याच्या आधी पण बघितलं होतं की जेव्हा मानवामध्ये उत्क्रांती झाली तेव्हा ताठकण्याचा मानव असेल तर त्याला समूहामध्ये राहायला आवडायचं. आता हा शक्तिमान जो मानव आहे तो प्रामुख्याने उत्क्रांती होऊन तो प्रामुख्याने कुठे राहायला त्याला आवडायला लागले की गुहांमध्ये वस्ती करून ते लोक राहत होते.
दगडाचे गोटे आणि गोटे तासून म्हणजे दगडाला ते काय म्हणतात तासून तासून त्याचे काय करायचे वेगवेगळ्या आकाराची हत्यारे ते बनवत होते. ती लांब हाडांच्या किंवा लाकडांच्या दांड्यावर बसवून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करायचे. लांब हाडे जर असतील प्राण्यांचे किंवा मानवाचे अवशेष त्याच्यामध्ये ते बसवून किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून ते कसं उपयोग करायचे भाला आणि कुऱ्हाडाप्रमाणे त्याचा उपयोग करायचे. इत्यादी शस्त्रे तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे. चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडांच्या छिलक्यांपासून त्यांची हत्यारे ही मजबूत होती म्हणून ते काय करू शकत होते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकत होते. शक्तिमान मानव. त्याच्यानंतर चामड्यावरील मांस म्हणजे जो चमड्याला लागलेला जो मांस असतो ते खरवडण्याकरिता आपण त्या दगडांच्या छिलक्यांपासून तासण्याचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. आतापर्यंत आपण बघितलेलं नव्हतं की मानव हे कपडे वापरत होते, पण हा शक्तिमान मानव जो आहे तो कशाचे कपडे वापरायचा चामड्याचे कपडे वापरायचा. म्हणजे प्राण्यांचा जो चमडा असतो त्याच्यापासून ते कपड्यासारखं ते गुंडाळत असायचे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. तो कसा होता प्रामुख्याने मांसाहारी होता. मांसाहार खायचा आणि ते कच्चे न खाता तो आगीवर काय करायचं अन्न ते भाजून खात होता. कठीण लाकडाच्या काटक्याच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की जे मानव होते शक्तिमान मानवाच्या आधी जे मानव झालेत त्यांना फक्त अग्नी हा प्रकार त्यांनी बघितलेला होता, पण ते कसं निर्माण होते हे त्यांना माहिती नव्हतं. पण शक्तिमान मानवामध्ये जेव्हा बघितलेलं आहे की ते काय करायचे गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून काय करायचे अग्नी निर्माण करत होते. त्याने ही कलात्मक कौशल्यही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे. काही शास्त्रज्ञांचे मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा. आता इथे काय म्हटलेले की जो शक्तिमान मानव आहे तो काय करत होता जुजबी आवाज म्हणजे असं काहीतरी आवाज तो काढायचा जेणेकरून तो त्यांच्या समूहातल्या लोकांबरोबर संवाद बोलू शकेल. बोलणे नाही प्रॉपर पण संवाद साधू शकेल. मग तो हावभावाद्वारे पण असू शकतो. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्ती मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. तर शास्त्रज्ञ असे म्हणत आहेत की विकसित अशी भाषा पद्धती त्यांच्याजवळ अवगत होती का नाही हे माहिती नाही, पण तो जुजबी असा आवाज काढून आपल्या भावना किंवा त्याला काय बोलायचं तो इतर समूहापर्यंत पोहोचवू शकत होता. समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्याची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत. तर त्यावेळेस शक्तिमान मानव जो होता ते काय करायचे त्यांच्या समूहामधील एखादा सदस्य मृत झाल्यास ते काय करायचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत त्यांनी बनवलेली हत्यारे, प्राण्याची शिंगे यासारख्या वस्तू काय करायचं पुरायचे. तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती सोडत होते. त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते. तर याच्यावरून असं समजते शक्तिमान मानवाच्या कालखंडावरून असं समजते की त्यावेळेस ते काय करायचे की दफन विधी पण त्यांच्या इथे होतं. या संबंधीचे काही विधी त्यांच्याकडे होते असे दिसून येते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडापर्यंत स्थलांतर केले. तर काही काळानंतर जे शक्तिमान मानव होते ते आफ्रिकेतच न राहता आफ्रिकेच्या बाहेर पडून त्यांनी काय केलंय युरोप आणि आशिया खंडापर्यंत ते पोहोचले होते. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले. आपण आधी बघितलेलं आहे की काही कुठे कुठे शीत असं वातावरण होतं. जेव्हा त्यांनी आफ्रिका खंड हे सोडलं जेव्हा त्यांनी आफ्रिका खंडातून स्थलांतर केलं तेव्हा त्यांना भिन्न वातावरणाला वेगळ्या वातावरणाला तोंड द्यावे लागले. ज्या वातावरणाची त्यांना सवय नव्हती. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्याची आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीत पण सुधारणा झाली. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं होतं की जे ते हत्यारे बनवून प्राण्यांची शिकार वगैरे करायचे, पण त्यांनी स्थलांतर केल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकाव्या लागल्या आणि त्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागलं आणि या गोष्टीला हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला.
शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. तर शक्तिमान मानवानंतर जो मानव उत्क्रांत होऊन आला तो होता बुद्धिमान मानव. तर त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते. आपण बघितलं होतं की शक्तिमान मानवाने आफ्रिका खंडातून स्थलांतर करून युरोपमध्ये ते आले होते. तर युरोपमध्ये शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये सोबत नांदत होते, राहत होते. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले. तर युरोपमध्ये जेव्हा शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघेही सोबत राहत होते, तेव्हा बुद्धिमान मानवासोबत शक्तिमान मानवाला जास्त कालावधीपर्यंत जुळवून घेता आले नाही. त्यानंतर त्यांची जी प्रजाती होती ती काय आली, संपुष्टात आली. असे मानले जाते की सुमारे 3 लाख वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितले जाते. ठीक आहे. बुद्धिमान मानव, आता शक्तिमान मानवामध्ये उत्क्रांती होऊन बुद्धिमान मानवाची निर्मिती झाली. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला काय म्हणतात, बुद्धिमान मानव. म्हणजे याच्यामध्ये एवढे मानवांची उत्क्रांती होऊन जेवढी पण प्रजाती जन्माला आली त्याच्यापेक्षा सर्वात हुशार असा हा मानव होता. त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान आणि होमो म्हणजे मानव. त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन या नावानेही ओळखले गेले. तर युरोपमध्ये होमोसेपियनला काय नाव होतं, तर क्रोमॅनॉन. बुद्धिमान मानवाचे विशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले. तर बुद्धिमान मानवाचे अवशेष कुठे कुठे सापडलेत, आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडात सापडले आहेत. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. म्हणजे तो कामाची गरज बघायचा की कुठल्या कामाला, जसं खूप मोठी शिकार करायची असेल त्याच्यासाठी वेगळी हत्यारे, छोट्या प्राण्यांसाठी वेगळी हत्यारे आणि दुसरे शेतीसाठी वेगळी हत्यारे, अशा पद्धतीने तो वेगळ्या वेगळ्या कामांसाठी काय करायला लागला, हत्यारे बनवू लागला. त्यासाठी तो दगडांची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. दगडांच्या छोट्या छोट्या पात्या काढून तो काय करायचा, हाडांच्या किंवा लाकडांच्या याच्यामध्ये तो बसवून ते हत्यारे सारखं तो वापरू लागला. इथे बघा पिक्चर मध्ये बुद्धिमान मानव हा दिसतोय. हा दिसायला थोडाफार मानवासारखा आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. तर या उत्क्रांतीमध्ये बुद्धिमान मानव, आपण बघितलं होतं की शक्तिमान मानव थोडासा जुजबी आवाज काढू शकत होता, पण बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र काय झाले होते, उत्क्रांती होऊन पूर्णपणे विकसित झाले. त्यामुळे तो विविध उच्चार तो काढू शकत होता. त्यांच्या जबड्यांच्या आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. म्हणजे त्याची जीभ काय होती, लवचिक होती आणि त्याच्यामुळे तो वेगळे वेगळे आवाज काढू शकत होता. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करू लागला. आवाजाला हवे तसे तो वळण देऊ शकत होता. तो दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना या कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता. म्हणजे त्याला ज्या वस्तू डोळ्याला दिसतील त्या वस्तूंचे तो काय करायचा, आकलन करायचे, म्हणजे समजून घ्यायचा आणि आपल्या मनातील भावना कल्पनाशक्तीच्या आधारे तो मांडायचा. त्या शब्दांचा उच्चारही तो करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधाराने चित्रे काढू लागला. तो काय करू लागला की निरीक्षण करायचा वस्तूंचे आणि कल्पनाशक्ती वापरून तो चित्रे बनवू लागला, कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला काय म्हणू लागले होते, बुद्धिमान मानव, कारण तो आपल्या बुद्धीचा वापर करत होता वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. हे बघा गुहाचित्र इथे दाखवलेले आहेत. प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. प्रगत बुद्धीचा मानव, बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले. बुद्धिमान मानवानंतर जे आलं की प्रगत बुद्धीचा मानव, म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये आणखीन वाढ झाली अनुभवामुळे पण. त्यालाच काय म्हणत होते, होमो सेपियन सेपियन. सो त्याला म्हणायचे होमो सेपियन सेपियन.
त्यांच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबर त्याची आकलन क्षमता सतत काय होत गेली? विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजे आपण माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात. म्हणजे आताचा जो मानव आहे त्याचा आधुनिक जो रूप आहे तर त्याचं काय असायचं की जसा आता तो मानव दिसतोय त्याचे पूर्वज सुद्धा थोडेफार प्रगत बुद्धीच्या मानवासारखेच दिसायचे. अनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणत असतात? जनुकशास्त्र असे म्हणतात. जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले. काय म्हटलेलं आहे की जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे काय झालं की आधुनिक मानव जो निर्माण झाला त्याच्यामध्ये कोणाचे अंश होते तर शक्तिमान मानवाचे काही अंश आहे असे आढळून आले. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते. आधुनिक मानव जो आहे त्याचे पूर्वज कोण होते तर शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव. तर यांच्यातले गुण किंवा काही अंश या आधुनिक मानवामध्ये होते. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. तर मानवाने काय केले होते की पशुपालन आणि शेतीचे तंत्र काय केले होते? शेती कशी करायची ते तंत्र विकसित केले. त्यांच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. सुरुवातीला जेव्हा त्यांनी शेती केली तेव्हा त्यांना तेवढं ज्ञान नसेल, पण हळूहळू त्यांच्या अनुभवामुळे किंवा विचार करण्याच्या क्षमतेमुळे तंत्रज्ञानात काय होत गेली? सुधारणा होत गेली आणि शेतीचा वेग हा वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. तो आधी भटके जीवन जगायचा, म्हणजे जिथे त्याला चांगलं वाटलं किंवा खायला मिळालं तो तिथे त्या कालावधीपर्यंत राहायचा. नंतर तो स्थलांतर करायचा. पण अशा पद्धतीने जेव्हा त्याला सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या तेव्हा तो काय करायला लागला? स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्यांच्या उत्पादनामुळे त्यांच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला. शेतीमध्ये काम करण्यामुळे किंवा शेतीमधून उत्पादन मिळाल्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये काय झालं? अन्नधान्यांचा समावेश झाला, म्हणजे धान्य यायला लागली. त्यामुळे त्यांच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले, म्हणजे बटाटे वाढले, रताळी वाढली. अशा पद्धतीने जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू त्यांची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली. जशी त्यांची शरीरयष्टी होती, जसं शक्तिमान मानव असेल, बुद्धिमान मानव असेल, त्यांची शरीरयष्टी धिप्पाड होती. ती हे खाणपिण्यामुळे काय झाली? त्यांची शरीरयष्टी आणि चेहरेपट्टीत पण फार बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे कशाचे निदर्शक आहे? तर बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कशी बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमता जास्त होती इतर मानवाच्या तुलनेत. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. ठीक आहे. प्रत्येक प्राण्याची पहिली गरज काय असते की अन्न मिळवणे, पण आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्यात चांगलं कसं करता येणार या गोष्टी आपल्या बुद्धीचा वापर करून मानव काय करायला लागला? आणखी स्वतःची प्रगती तो करून घ्यायला लागला आणि या प्रयत्नातून मानवी संस्कृतीचा काय झाला? उदय झाला आणि विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानवसदृश्य वानरापासून सुरू झालेल्या मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठात करणार आहोत. तर काय म्हटलेलं आहे? एप म्हणजे मानव सदृश्य वानर, त्याच्यापासून ते मानवापर्यंत कशी उत्क्रांती होत गेली आणि मानवाची संस्कृती कशी उदयाला आली हे आपण या पाठात शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.